आता माझे मुळे मी वेगळे ठेवणार आहे. उभे मम्मी जास्त काढते की मी जास्त काढते. आल्या मुळा भेटला रे. मुळे काढण्याची पद्धत बघा तुम्ही. हे काय पडलेले भेटले. मासा भेटलेला आहे आपल्याला जाळ्यामध्ये. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललोय मुळे काढायला आणि मासे पकडायला. तर माझ्यासोबत आहेत आमच्या वाडीतली माणसं आहेत, म्हणजे माझ्या वाडीतली भाऊ बहीण आहेत. रोशन दादा आहे, वृषाली, श्रुती आणि माझी मम्मी आणि मी. आम्ही असे 5 जण आहेत. तर मुळे काढणार आहेत आणि मासे पकडणार आहेत. या व्हिडिओतून तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही नदीवर पोचलोय. आता ही बघा खालतीच आहे. आमची वाडी इकडे वरती आहे आणि इकडे नदी आहे. आमच्या वाडीच्या खाली एक नदी आहे, तिचं नाव मुचकुंदी नदी आहे. तर तिथेच आम्ही मुळे काढायला आणि मासे पकडायला वगैरे येतो. तर बघू शकता इकडे आम्ही पोचलोय. तर माझ्यासोबत आहेत हा माझा भाऊ आहे रोशन निब्दे. हाय कर. आणि इकडे वृषाली निब्दे, या दोघी बहिणी आहेत, वृषाली निब्दे आणि श्रुती निब्दे आणि माझी मम्मी. तर आम्ही सगळे 5 जण मिळून आता मुळे काढणार आहेत आणि मासे पकडणार आहेत. बघा आम्ही आता उतरतो इकडे नदीत, उतरायला चालू केलं. इकडे चपला वगैरे काढतोय. मासे पकडण्यासाठी आपण जाळं पण आणलंय बघ पिशवीतून, याच्यातून मासे पकडणार आहे. हा रोशन दादा एक्सपिरियन्स मॅन. इथे हा बघा मुळा भेटला मला. आल्या मुळा भेटला रे. बघ मित्रांनो, आल्या मुळा भेटलाय. सांडमुळे बोलतात. सांडमुळे म्हणजे असे आपण मुळे काढण्याची पद्धत आपल्याकडे वेगळी आहे. आतमध्ये पाय रुतून गोल गोल फिरून मुळे काढतो. पण असे मुळे काही कधी कधी वरती आलेले असतात, त्यांना सांडमुळे म्हणतात. तर मित्रांनो बघू शकता इकडे मुळे काढायची सुरुवात झाली आहे. आणि मुळे काढण्याची पद्धत बघा तुम्ही. पाय आतमध्ये रोवायला लागतात आणि असे गोल गोल फिरवायचे आणि असं हळूहळू मागे जायचं. आणि जसं जसं पाणी शांत होतं, म्हणजे माती आहे ती मागे मागे जाते पाण्याच्या प्रवाहाने, त्याच्यामध्ये मग आपल्याला मुळे मिळतात. हे बघा बघू शकता इकडे अशी, ह्याला काय बोलतात रे? हे दगड नाही, आपण हे चरी. हा चरी ना. तर अशी चरी पडते. हे बघा मुळे मिळत आहेत एक 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 करून. हे बघा हिला 2 मिळाले. आणि इकडे बघूया विशाल निब्देला पण 2 मिळाले आणि छोटे 2. हे बघा मुळे काढण्याची पद्धत बघा आमच्या गावची. हे बघा मुळे मिळत चाललेत मस्तपैकी. दुपारी मुळ्याचं सार खायला भेटणार आहे आपल्याला. मम्मी तुला किती भेटले? मम्मीला अजून एक पण मुळा भेटलेला नाही. माझ्या हातात एक आहे, तो मगाशी मला सांडमुळा म्हणून मिळालेला. आता 1-2 तास आपण इकडेच थांबणार आहेत, मुळे काढणार. आणि रोशन दादा तिकडे गेलाय मासे पकडायला, माशाचं जाळं टाकायला. आता त्याच्याकडे जातो मी. रोशन दादा तो आता इकडे जाळं टाकणार आहे मासे पकडायला. आपल्याला दाखवणार आहे तो कसे मासे वगैरे पकडतात ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जी नदी आहे, ज्या नदीमध्ये आम्ही मासे पकडायला आणि मुळे काढायला, त्या नदीचं नाव आहे मुचकुंदी नदी. आमच्या वाडीच्या बाजूलाच ही नदी आहे. राजापूर तालुक्यात देवीअसोल आमचं गाव आहे. देवीअसोल गावामध्ये आमची सारंगवाडी वाडी आहे, त्याच्या बाजूलाच ही नदी आहे आमची. बघू शकता या नदीमध्ये आम्ही मुळे काढायला येतो, मासे पकडायला येतो. गावाला आल्यावर खूप धमाल मज्जा मस्ती. पोहायचं मन झालं तर पोहायला पण इकडे येतो आपण. आजूबाजूला बघू शकता तुम्ही, एकदम व्ह्यू बघा तुम्ही हा गावचा, नदीचा. एकदम शांत वातावरण. तेव्हा तिकडे बघू शकता तुम्ही नारळाची झाडं आहेत. आणि आता तुम्ही बघू शकता इकडे जाळं टाकायला सुरुवात केली आहे आपल्या रोशन दादाने. हे बघा इथे असं सोडलंय, इथून असंच. आणि हे बघा असं इकडून असं तो टाकत गेला आहे. हे बघा तो तिकडे गेलाय. इकडून वरून येणारे मासे इकडे ज्या जाळ्यामध्ये अटकणार आणि मग ते जाळं आपण जेव्हा काढायला येऊ तेव्हा त्या मासे आपल्याला मिळणार आहेत. तर मित्रांनो बघू शकता आता मी पण मुळे काढायला सुरुवात केली आहे. असे फिरवत असं हळूहळू मागे जायचं. आणि मग ही इकडे अशी चर पडते. ही बघा अशी चर पडते आणि ही अशी माती वगैरे असते ना, ती पाण्याच्या प्रवाहाने अशी खाली जाते. हे बघू शकता खाली जाणार. आणि मग आपल्याला इकडे असे मुळे वगैरे दिसणार आपल्या चरीमध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता इकडे मुळा आहे. हे बघा मुळा भेटला आपल्याला. आपण या पद्धतीने मुळे काढतो. एक गोष्ट सांगायची राहिली, याला आपण मुळे म्हणतो, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते आपल्याला एकदा कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काय काय ठिकाणी शिंपळ्या वगैरे काय ना काय म्हणजे वेगवेगळी नावं असतील तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात? आम्ही तर मुळे म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा. तर मित्रांनो मी तिकडे चर खणली होती, त्याच्यामध्ये आपल्याला बघा 6 मुळे भेटलेत. एक मला सांडमुळा भेटला होता. तुम्हाला वाटेल की मी दुसऱ्यांकडनं घेतलेत, पण तसं नाही.
हे बघा ते लोक सर्व त्या साईडला आहेत. मी इकडे मग अशी चर खणली होती त्याच्यामध्ये मला हे 6 मुळे भेटले. आणि आता आपला रोशन दादा इकडे जाळं टाकलं होतं त्याच्यामध्ये बघूया त्याला काय मिळालंय. तर मित्रांनो हा बघा एकदम छोटासा मासा आपल्याला मिळाला. त्याचं नाव आहे खरबीस. नीट तुला हा बघा आपला अजून एक मासा मिळाला आपल्या जाळ्यामध्ये अडकलेला. हे बघा बघू शकता खवला मासा ना. बघा खवला मासा भेटला आपल्याला. जाळ्याचा काहीतरी आपल्याला फायदा होतोय. मुळे पण मिळत आहेत आणि मासे पण मिळत आहेत. श्रुती तू काय करतेस ग? हे खुबरं काढते. कशी काढतात दाखव जरा. हे बघ. हे बघ ह्याला खुबरं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि कसं भेटतात कशी आपल्याला? ते दगडाला लागलेले असतात. खायच्या दगडाच बिगडच लागले. हे बघा दगडाला लागलेले आहेत. हे बघा बघू शकता. हां ते मुळे खोबरा आणि मासे काय काय आपल्याला खायला भेटणार आहात बघा बघू शकता तुम्ही. मम्मीला विचारूया की किती मुळे काढलेत नदीतनं. बघूया मग किती मुळे काढले दाखव. एवढूशे मी बघ एवढे काढले. बारकू बारकू एवढे. मी 2 मिनिटं चर खणली तर एवढे भेटले मला. दिसत नाही मला. हे बघ भेटलंय. बघू शकता बघा पिशवी घेतलाय मुळे साठवायला. आता माझे मुळे मी वेगळे ठेवणार आहे. बघूया मम्मी जास्त काढते की मी जास्त काढतोय. तर ऋषूला विचारूया किती मुळे भेटले तिकडे. बघूया दाखव किती वेळ काढलं बघा. हे बघा तिने किती काढलेत. बस झाले ना जेवर ते. बस झाले माझ्याकडे. सारास आणि खाया भाजी बस झाले. हे काय पडलेले भेटले. बापरे एवढी. मग काय भारी गो. नशीब फलफलतायच हो तुझा. तर मित्र आता आम्ही घरी जायला निघालोय. बघा मी एवढे मुळे काढते पाहू शकता. माझ्यापुरते झाले. तिकडे आता रोशन दादा परत एकदा जाळ टाकला नव्हती त्याने. आता तो काढायला गेलाय. तर बघा बघू शकता. आता त्याला काय भेटलंय बघूया. आता तो अर्धा पाण्यात गेलाय. त्याची चड्डी पूर्ण भिजले. आतली पाणी बाहेरची पण. आवड मेन म्हणजे आवड असावी लागते या सर्व गोष्टी करायला. जाळ घेऊन आलाय माशाची. काय भेटलंय बघूया त्याला. काय भेटलंय पातेरा. जाळाला सगळा पातेरा लागलाय. आणि एक काही भेटलाय मासा भेटलाय. बॉयर ना. बॉयराचा मासा भेटलाय बघा. एक मित्रांनो बघू शकता मासा भेटलेला आहे आपल्याला जाळ्यामध्ये. बॉयराचा मासा एक नंबर. तर मित्रांनो आता आपण बघणार आहेत सर्वात जास्त मुळे कोणी काढले ते. बघा मी बघा एवढीच काढलेत. हे बघा श्रुतीने एवढे काढला नाही. आतमध्ये दाखव किती येत. हे माझे बघ. हे ऋषालीचे हे श्रुतीचे. ऋषाली विनर. आणि हे मम्मीचे बघा एवढेच काढलेत. दाखव मम्मी तुझे आणि माझे जास्त आहेत बघ. चालेल बरंच. आणि रोशन दादाने काय काढला नाही मुळे. त्याने हा बघा हा मासा पकडला नाही जाळ्यात. अजून 2-3 छोटे मासे तुम्हाला दाखवले ते तेवढेच. बाकी सगळं बघितलंच असाल. काय ना काय दाखवलंय छोटं मोठं. आणि आता आम्ही चाललोय कुळदाच्या शेतीमधून. बघू शकताय बघा आजूबाजूला कुळदाची शेती लावली आहे माळ्यामध्ये. भाताचा आडवा हा इथं घातलेला. मुळे काढून आम्ही चाललोय घरी. आणि आता घरी जाऊन मुळे आता सार बनवणार त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेन.